मित्रांनो, जय जवान जय किसान. तर इकडे वाशिम आणि इकडं हिंगोली. तर जे मित्रांनो हे जे डिवायडर आहे मधातली 10-12 फूट रुंदी, याच्यावर इतकं कवळं गवत सुटलं, एक नंबर लगे असं कापाय आलं गवत. आता इथं समजा छाटणी झाली तर मग एक म्हणणं आहे, जे आपले शेतकरी बांधव आहेत की जे आहे ना स्वतःचे धुरे कोरले आणि आता याच्यावर आणून ढोरं चारा लागले. तर मी शेतकरीच हो, काय दुश्मन नाही तुमचा, पण तुमचे हात जोडून पाया पडून एकदा सांगतो की बुवा, बासंबा फाट्यापासून तर तामसाळा आणि महाराष्ट्रातले कुठं बी असे डिवायडर जर असतील त्याच्यावर ढोरं चारू नका, बकऱ्या आणू नका, म्हशी आणू नका. कारण तुमचं म्हशीचं पोट भरल आणि तिचा जर ते ढोरं काय सुद्यामध्ये चरत नाहीत मित्रांनो, कवा इकडे इकडं. तर एखाद्या जर गाडीवाल्याला जर धक्का बुक्का लागला ना, मजाक नाही हो, त्याच्या जिंदगीची राख लागते, त्याच्या जिंदगीची राख लागते हो. काही लोक आहे ना वावरं इकले आणि म्हशी घेतलेले याच्यावर आणून जायला लागले आणि त्याच्या म्हशीमुळे ॲक्सिडेंट झाला. तर काय ना जणांनी वावरं इकले तर त्याचे पोरं अजून जागेवर नाही झाले. म्हशीचा धक्का एखाद्या कारले जरी लागला तर ते काय करते, म्हैस मरल म्हणून कारवाला जोरात ब्रेक मारल आणि खंडीत पडल. लहान लेकरं असतात, बाहेर असतात गाडीनं, नका चालू याच्यावर म्हशी. हुकम गायरान हे इतर करायच्या. मला काय बोलण्यात राग येऊ देऊ नका, काय नका, पण याच्यावर नकाच चालू म्हशी गाई ढोरं काय आणू नका मित्रांनो याच्यावर. कारण बरं तुम्ही बी काय मग असं हाताला धरून काय चालत ना, तू आता हाताला धरून चालली म्हैस चरा लागली इथं, तुम्ही बसले तिकडं मित्रासंग गप्पा मारत त्या कोसावर, ती मसाड बातच इकडे तिकडं ते स्वतः माझ्याच मधात 2 मसाडी येऊन गेले. आता काय करायचं, आहे तर खाली व्हिडिओ. त्याच्यावर म्हशी काय चारू नका पहा बरं का. राम 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 राम. नाही तर बस जबजावर मीच चालू की माझ्याच मधात ते साल कांडगे घेऊन की तू झाला होता मला सांगायला नाही का. करा बुवा तसं काय नाही, पण तसं लोक कोणाच्या यायचं इजा का नाही बरं.